व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंभारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. आम्हाला मोदी नको, आम्हाला अमित शहा नको, आम्हाला योगी आदित्यनाथ नको, असं अनेकांचं म्हणणं आहे. आता हे अनेक जण कोण आहेत तर हे सगळे म्हणजे बहुतांश शांतिप्रिय समाजाचे आहेत आणि बाकी आहेत अनेक असे बुद्धिवंत एखाद्या वृक्षाखाली बसलेले. समजून घ्या आता काय म्हणायचंय मला. तर या लोकांना मोदी नको आहे. शांतिप्रिय तर असं म्हणतात की हटाओ मोदी को, भगाओ मोदी को, मोदी को मारो. याच्या पलीकडेही ते बरंच काय 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 बोलतात. मात्र आपल्याला आपल्या युट्यूब पॉलिसीमुळे त्यांची ती वाक्य आणि त्यांचे ते व्हिडिओज दाखवता येत नाहीये. पण ही अवस्था झाली बरं का आज आपल्या देशाची. आणि हे सत्य आहे. चालत्या ट्रेनवर दगड कोण मारतंय हो? हेच आहेत ना शांतिप्रिय सगळे. त्यावर व्हिडिओ केला होता ना एक, शांतिप्रिय जोमात हिंदू कोमात. आपण आजच जर जागी झालो नाही ना तर फार अवघड होणार आहे. बघा मागे एक व्हिडिओ केला होता मी, पण त्या व्हिडिओला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याची लिंक देतो मी वाटल्यास तर. तो व्हिडिओ असा होता की सबका साथ सबका विकास आता बंद करा, बस झालं. ह्या भोगट्यांना पोसणं बंद करा. हे खातात इथलं, गातात तिथलं. आणि हे सत्य आहे. पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी स्पष्ट सांगितलं, अल्पसंख्याक मंत्रालय मी काढून टाकतोय. सबका साथ सबका विकास आता होणार नाही. आता होणार आहे जिसका साथ उसका विकास. म्हणजेच काय तर जे नीट राहतील, योग्य पद्धतीने राहतील, त्यांचा विकास होईल. माज केला तर योगी बाबाचा बुलडोझर आहेच रेडी. पण हे सगळीकडेच व्हायला हवं. आता देशभरामध्ये व्हायला हवं. सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. गोष्टी खूप वेगवेगळ्या स्तरांवर चालू आहेत. त्यामुळे कदाचित आपल्या यंत्रणा थोड्याशा शिथावलेल्या असतील. मात्र एकदा हे सगळं निपटलं की हे जोरदारपणे सुरू होणार. यामध्ये काही वाद नाही मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे सुवेंदू अधिकारी बोललेले आहेत त्याच्या मागे खूप गर्भित अर्थ आहे. कारण कुठलाही मुख्यमंत्री हा केंद्राशी डिस्कस केल्याशिवाय आपल्या पॉलिसीज जाहीर करत नाही इतक्या उघडपणे. अर्थातच योगी आदित्यनाथ आणि सुवेंदू अधिकारी, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी देखील केंद्रासोबत चर्चा केलेलीच असणार आहे. आता नुकतीच उद्धव ठाकरे यांची जी आवडती जमात आहे त्या जमातीवर बुलडोझर फिरवला गेला आहे ना, ज्याचं यांना प्रचंड दुःख झालं. त्या बाबतीतही वर डिस्कशन झालं असणारच आहे देवाभाऊंचं. कारण याचा थेट परिणाम मतदानावर आहे ना हो. लोकसभेला बघितलं ना आपण, एक गठ्ठा पळत गेले. 5 मतदारसंघांमध्ये एनडीए आघाडीवर आणि फक्त एका मतदारसंघाच्या जोरावर हे मावा आघाडी आली. वस्तुस्थिती नाकारू शकतो का आपण? अजिबातच नाही. त्याच्यामुळे जे काही करायचं ते प्लॅनिंग न करायचं आहे असं यांचं सध्या धोरण आहे. आपल्या सगळ्यांचा सपोर्ट आहेच या गोष्टीला आणि अभिनंदनीयच आहे हे की ह्या बांगलादेशी घुसखोरांवर बुलडोझर फिरतायत म्हणून. चांगली गोष्ट आहे, उत्तम गोष्ट आहे. मात्र आपल्याकडच्या काही लोकांना, आपल्या नागरिकांना जे सुजाण आहेत, सुशिक्षित आहेत, सुज्ञ आहेत, हे 3 शब्द मी परत बोलतो, सुजाण, सुशिक्षित आणि सुज्ञ, यांनी थोडी अजून जबाबदारी उचलणं गरजेचं आहे. बाकीच्यांकडून आपण अपेक्षा करूयाच नको. सध्या थोडी जबाबदारी आपण उचलूया. बघा नरेंद्र मोदी यांनी समोर येऊन आवाहन केलं की तेल वाचवा, इंधन वाचवा. हे कशासाठी केलेलं आहे? ही धोक्याची घंटा आहे का? की मोदींनी खडा टाकून बघितला की प्रतिक्रिया काय येतात एकदा बघूया आपण. आपल्या लोकप्रियतेवर काही फरक पडतोय का याचा आढावा घेण्यासाठी त्यांनी असा खडा टाकला असावा का? अनेक गोष्टी असू शकतात त्याच्या मागे. पण पहिला जो मुद्दा आहे की धोक्याची घंटा आहे का, हा थोडा काळजी करण्यासारखा मुद्दा आहे मित्रांनो बरं का. जर खरंच तसं काही असेल तर काळजी करण्यासारखं आहे, अन्यथा काही नाही. मात्र तसं आता तरी वाटत नाहीये. कारण अमेरिकेने स्पष्टच सांगितलंय की इंधन देण्यासाठी आम्ही रेडी आहोत. इराणनं सांगितलं आहे की भारताचं कुठलंही जहाज आम्ही अडवणार नाही आणि भारताची अनेक जहाज तेल आणि गॅसची तिकडून निघालेली आहेत, इकडे पोहोचत आहेत. अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल टँकरद्वारे पोहोचत आहे. त्यामुळे आत्ता सध्या खूप काही काळजी करत बसण्याचं कारण नाही आहे. हा, आता मीडिया आणि विरोधक प्रोपगेंडा चालवत आहेत, वेगवेगळ्या खोट्या नरेटिव्ह पसरवत आहेत, तो भाग नाही राहिला. पण त्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही. हे लोक बरळतच असतात. यांना कामधंदाच नाही दुसरा काही ते बरळण्याशिवाय.
तर आजचा मुद्दाही तोच आहे की बघा कशी जबाबदारी दुसऱ्यानेच उचलावी का, तर नाही, आपणही जबाबदार म्हणून काहीतरी करूया ना. तत्पूर्वी या जबाबदारीबद्दल बोलण्यापूर्वी एक जबाबदारी आणखी आपल्याला निभवायची आहे मित्रांनो, आणि ती अत्यंत गरजेची निभवायची आहे. बघा 2-3 दिवसामध्ये बकरी ईद, बऱ्याच बकऱ्या मारल्या जाणार, मरणार त्या. काय तर म्हणे कुर्बानी केल्यावर काय मिळतं तर म्हणे पुण्य, जन्नत मिळेल म्हणे आम्हाला. जन्नत म्हणजे आपल्यातला स्वर्ग, आपल्यात म्हणजे ते आपल्यात येत नसतात, ते जन्नतमध्येच. पण जन्नत आणि स्वर्ग असं कॅल्क्युलेशन. जन्नतमध्ये जायचं तर कुर्बानी द्या, म्हणजे मारून टाका बकरीला. ठीक आहे बाबा, तुमच्या धर्मात एका तसं ठीक आहे, आमच्या धर्मात वेगळं. जगवणं एखाद्याला तर पुण्य आहे. तर आम्ही गोमातेला जगू, जी आजारी गाय आहे ना आमची तिला जगू, तिला चारा पाणी देऊ, तिच्या औषध उपचार करू. 1000-1200च्या वर गाई बघून आलो आम्ही, ज्यांना आता नितांत तातडीची गरज आहे मदतीची. करूया ना, काय प्रॉब्लेम. मारायचं कशाला, जगवूया. अधिकचा महिना आहे, गोसेवा हे तर किती मोठं पुण्य आहे. कर्करोगग्रस्त रुग्ण आहेत, त्यांचे औषध उपचार करून त्यांना जगवूया ना, आधार देऊया त्यांना. त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांच्या पोटात 2 घास घालून ते पुण्य कमवू, त्यात काय एवढं. हे मारामारी काटाकुटी रक्तपात करण्यापेक्षा हे बरं आहे ना. आपल्या धर्मानं आपल्याला हेच शिकवलंय, सनातननं हेच शिकवलेलं आहे आपल्याला, जगवा. तेव्हा मित्रांनो, हे सत्कर्म आहे. परिवार हे सत्कर्म करत आलेला आहे, पुढेही अखंडपणे करणार आहे. पण ह्यामध्ये आपल्या सहकार्याची, योगदानाची, पाठिंब्याची, आधाराची गरज आहे. कारण हे काम जे आहे ना ते एकट्याच्याने शक्य नसतं. यासाठी खूप जण लागतात आणि म्हणूनच आवाहन करावं लागतं. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान करता येऊ शकतं ना ते निश्चित करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे आपल्याला त्याची रीतसर पावती तुमच्यापर्यंत पोहोचती करता येईल. तेव्हा मित्रांनो, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. आणि एखाद्या जीवाला जर आपल्यामुळे सुख मिळालं तर यापेक्षा मोठं समाधान काय, असं मानून पुढे या. चला आता परत एका मोठ्या जबाबदारीकडे बोलूया, पण ही जबाबदारी नक्की पूर्ण करा बरं का. तर पुढची जबाबदारी सांगण्या अगोदर एका देशाबद्दल मला तुमच्याशी बोलायचं, एका जागेबद्दल बोलायचं. थायलंड हा प्रदेश जो आहे हा वेगवेगळ्या गोष्टींनी चर्चेत असतो. काही लोक पर्यटनाला जातात, काही मौज मजा करायला जातात, काही शॉपिंगला जातात, काही अन्य काही कारणासाठी जातात. आता ती अन्य काही कारण काही असू शकतात, असो, आपल्याला त्याच्याशी काय. तर थायलंड, हॉर्मुझ स्ट्रेटचा फटका हा फक्त भारताला बसलाय का? नाही, अख्ख्या जगाला बसलाय. पण अख्ख्या जगाला जेवढा बसलेला आहे त्याचा फक्त 1% फटका भारताला बसलाय. तर ही आपल्या सरकारच्या परराष्ट्र धोरणाच्या नीतीमुळे. मात्र हे समजून घ्यायलाच आपल्याकडचे विरोधक तयार नाही, ते समजून घेणार सुद्धा नाही. ते सतत बगबगच करत बसणार आहेत आणि आरोपांच्या फैरी झाडत बसणार आहेत, कारण त्यांना सत्ता हवी असते, दुसरं काही नाही. सगळ्यात महत्वाचं हे आहे की थायलंडला फटका बसलेला आहे आणि जोरदार फटका बसलेला आहे. पाकिस्तानला कडकडीत फटका बसला. या थायलंड बद्दल सांगण्या अगोदर पाकिस्तानची भिकारचोट अवस्था तुम्हाला सांगतो. 400-500 रुपये किलो टमाटर झाले. किती? 400-500 रुपये किलो. पेट्रोल त्यांचं जवळपास 450-500 रुपये लिटर आहे. पेट्रोल डिझेल तर 700 समथिंग, 700 रुपये लिटर झाले डिझेल तिकडे. संध्याकाळी 7 नंतर तिकडचे सगळे मॉल वगैरे 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 सगळे बंद. त्यात इलेक्ट्रिसिटी वाचवायची, गॅस वाचवायचा, हॉटेल पण बंद. खायला अन्न नाहीये ते लोकांकडे, अशी अवस्था आहे भिकारड्यांची, आज पाकड्यांची. डिंग्या मारायलेत म्हणे आमच्याकडे न्यूक्लिअर आहे म्हणून. सुरळी करा त्याची न्यूक्लिअरची, घ्या घालून चुलीत टाका तुमच्या. थायलंडची गोष्ट मात्र वेगळी आहे आणि भारताची पण थोडी वेगळी बरं का गोष्ट. काय झालं? थायलंडला फटका बसला. त्यांच्याकडे सुद्धा तेल साठा कमी पडू लागला, इंधन कमी पडू लागलं, पर्यायी त्याच्यामुळे वीज कमी पडू लागली. वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये किंवा बिल्डिंग्समध्ये ज्या लिफ्ट चालतात त्या लिफ्ट्समध्ये लाईट गेल्यानंतर डिझेल वापरावं लागतं पर्यायानं. मग ते आता एक्सेस डिझेल आणायचं कुठून हा पण प्रश्न निर्माण झाला तिकडे.
तर तिकडच्या राष्ट्राध्यक्षांनी तिकडचे अधिकारी मंत्री यांची सगळ्यांची बैठक घेतली, एक प्रस्ताव ठरवला आणि तो जनतेसमोर मांडला बरं का. कसा तर त्यांनी असं आवाहन केले, सक्ती नाही, आवाहन केलेलं आहे की एक काम करा, सगळ्यांनी ऑफिसमध्ये येताना कोट सूट वगैरे घालणं बंद करा, फॉर्मल शर्ट टी शर्ट घाला आणि ऑफिसमध्ये या. आता तुम्ही म्हणता हा काय डिसिजन आहे, तर हे यासाठी आहे की कोट सूट वगैरे ते सगळं घातलं, गळा बंद, टाय वगैरे लावलेला आहे, गरमी होणार ना हो. गरमी झाली की एसी लावावं लागणार, मग एसी लावला की जास्तीची वीज लागणार की त्याचा भार पडणार इकडे. मग त्याच्यापेक्षा फॉर्मल मध्येच या ना, एसीची गरजच नाहीये, चांगला पर्याय आहे. शिवाय त्यांनी सांगितलं की ज्यांना शक्य आहे त्यांनी घरून वर्क फ्रॉम होम करा. बना उद्धव ठाकरे काही दिवसांसाठी, काही प्रॉब्लेम नाहीये त्यांना, काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यांना. उलट ते तर म्हणतायत जास्तीत जास्त उद्धव ठाकरे निर्माण झाले पाहिजे तिकडे थायलंडमध्ये, घरात बसून काम करणारे. पण घरात बसून काम करणारे, नुसतीच तोंडाची वाप जिरवणारे नाही, फेसबुक लाईव्ह येणारे नाही, काम करणारे. तर हा एक त्यांनी पर्याय सांगितलाय. दुसरा पर्याय त्यांनी असा सांगितलं, लिफ्टच वापरू नका, जा पायी, म्हणजे स्टेअर्सचा वापर करा, पायऱ्यांचा वापर करा, लिफ्ट वापरू नका, शक्यतो लिफ्ट वापरू नका. अगदीच फारच बाबा आपल्याला आता 34व्या 35व्या मजल्यावर जायचंय किंवा 15-16व्या मजल्यावर जायचंय तर वापरा, हरकत नाही. पण शक्यतो होता होईल तितकं लिफ्टचा वापर टाळा. आणि पायऱ्या उतरताना तर अजिबातच लिफ्ट वापरू नका, ठीक आहे. तसंच त्यांनी घरांसाठी सुद्धा सांगितलंय, विजेचा वापर कमीत कमी करा, जास्तीत जास्त लोकल ट्रान्सपोर्ट वापरा, गाड्या 4 व्हीलर रस्त्यावर जास्त काढू नका, स्वतःच्या इकडे तिकडं अवांतर भटकणं बंद करा, बचत करा, तेलाची बचत करा, इंधनाची. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मित्रांनो, त्या जनतेनं प्रतिसाद दिला, त्या लोकांनी ते करणं सुरू केलंय, पाळणं सुरू केलंय. खोटं वाटेल तुम्हाला, तुम्ही थायलंडचं कुठलंही न्यूज चॅनल बघा साहेब, आपल्याकडे सगळे सुटाउटात कोटात असतात. पत्रकारिता करताना ते लोक साधा एखादा शर्ट आणि झालंच तर त्याच्यावर साधं एखादं जॅकेट घालतील बस. अशी टाय बाय घालून आपल्यासारखे नाही, म्हणजे इतर न्यूज चॅनल जे आहेत जगभरातले तसे नाही आहेत. आता अनेक जण याच्यावरही टीका करतील की तू नाही घातलास का कोट. बाबा मी एसी कधीच वापरत नाही, मला सवयच नाहीये एसी वापरायची. आता सुद्धा डोक्यावर पंखा चालू आहे माझ्या. मी गाडीत जरी प्रवासानं कुठे जात असलो तरी मी एसी बंद करतो. मी एसी तिकीट सुद्धा कधीच बुक करत नाही, ती लहानपणापासून सवयच नाहीये. कारण शरीर प्रकृतीच तशी आहे माझी, मी तरी काय करू त्याला, मला नाही आवडत एसी. आणि त्याच्या मागे एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. जास्त एसीत बसलं ना की हाडांना त्रास होतो, त्याच्यामुळे मी नाही वापरत. असो जाऊ द्या. तर त्या लोकांनी एसी वापरणं सुद्धा बंद केलंय, घरातली एसी सुद्धा त्या लोकांनी बंद केलेले आहेत. त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे, न्यूज चॅनलनं प्रतिसाद दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तिथला जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाने सुद्धा साथ दिलेली. कोणीही विरोध दर्शवलेला नाहीये किंवा टीका टिप्पणी केलेली नाहीये या निर्णयावर, या प्रस्तावावर. मात्र आपल्याकडे बघा भारतामध्ये बोंबा बोंब चालू आहे. नरेंद्र मोदी येऊन फक्त एवढं सांगून गेले की तेलाची बचत करा, इंधनाची बचत करा, एवढंच बोलले. तर हे इतके मूर्ख निघाले आपल्याकडचे. मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी यांनी जेव्हा सांगितलं की तेलाची बचत करा, मी तर डोक्याला तेल लावणं सुद्धा सोडून दिलं. अहो जरांगे, तुम्हाला तेल लावलेलं आम्ही कधी बघितलेलंच नाहीये. तुमच्या त्या पहिलवानालाच सांगा आता तेल लावणं सोडा म्हणा, बस झालं. काय बावळटपणा चालू असतो आपल्याकडे, बघितलं का तुम्ही? ऐकतायत का लोक विरोधी पक्षातले? किती टीका टिप्पणी चालू आहे की मंत्र्यांच्या गाड्या बंद कराना, मग हे कराना, मग ते कराना. अरे सुरुवात स्वतःच्या घरापासून करा ना. संजय राऊतांनी स्वतः पायी जावं ना, मग भांडू पडून जा ना सामनाच्या कार्यालयात. हा प्रॉब्लेम आहे. लोकलला जा, मुंबईमध्ये आहे ना सोय लोकलची. का नाही जात संजय राऊत लोकलनं? दुसऱ्याला अक्कल शिकवू लागले, दुसऱ्याच्या सर्वसामान्य लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही टोमणेबाजी करता. तुम्ही करा ना एखादा स्टंट लोकलनं जाण्याचा. की मोदी बोलले की आज चाललो बरं का लोकलनं, ओ मोदी साहेब हे घ्या सेल्फी.
अरे लोक पण कौतुक करतील ना, एक राऊत सौदाऊत म्हणून, पण एवढी अक्कल लागते माणसाला हे करण्याची. राजकारणामध्ये चमकायचं असेल ना तर वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला कृत्या वापराव्या लागतात. सतत यायचं चरपट पंजिरी करायची, बडबड करत बसायची फालतूची वायफळ, त्याच्यातून होत नसतं राजकारण. त्याच्यातून स्वतःचीच इज्जत जात असते जी यांची गेलेली आजपर्यंत. आपल्या भारतीयांचा हाच प्रॉब्लेम आहे. त्यातल्या त्यात ह्या शांतिप्रियांचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे मित्रांनो. नरेंद्र मोदी बोलले ना पेट्रोल पंपावर जास्त गर्दी करू नका किंवा तेलाची बचत करा, हम तो डालेंगे. बोले मोदी हमको बोलने वाला, हमको सब कुछ अल्लाह देता है. ये कौन है बोलने वाला? अरे सब कुछ अल्लाह देता है तर मग सरकारी योजनांचा फायदा कशाला घेता? पंतप्रधान आवास योजनेतून घर कशाला घेता? तिकडच मागा ना, द्या कुर्बान्या, ह्या जन्नत. हा फालतू प्रकार बंद व्हायला पाहिजे आपल्याकडे. आणि मग होतं काय माहिती का, तो ऐकत नाही तर मी कशाला ऐकू, हा हे खोरपणा आहे आपल्यामध्ये. स्वयंशिस्त नावाचा प्रकार या देशामध्ये नाही, दुर्दैवाने म्हणावं लागतं. आता अनेक जण म्हणतील की लोकशाही खूप आहे, लोकशाही किंवा लोकसंख्या खूप आहे, लोकसंख्या खूप आहे, एवढं कसं नियंत्रण ठेवायचं? अरे कुठंतरी सुरुवात झाली पाहिजे ना याची, कोणीतरी तर केलं पाहिजे ना हे. त्या विराथूच्या एका म्हणण्यावर म्यानमारमध्ये कटाक्षाने तिथल्या सगळं बौद्ध धर्मियांनी फक्त आणि फक्त आपल्या स्वधर्मातल्या लोकांकडूनच खरेदी केली. पर्यायी हे सगळे घुसलेले बांगलादेशी रोहिंगे जे व्यापार करणारे होते होऊन गेले तिथून टिरीला पाय लावून. आपण बसलोय भाईचारा करत, करा एक दिवस ते भाई बनणार आहेत, तुम्ही चारा बनणार आहेत. वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे सध्या. तेव्हा काही गोष्टींकडे चौकसपणे बघणं गरजेचं आहे. एखादा व्यक्ती जर एखादी गोष्ट आपल्याला सांगत आहे तर त्याच्या मागे दडलेले अर्थ आपण समजून घेतले पाहिजेत. ही आपली जबाबदारी आहे मित्रांनो. कोणी दुसरा येऊन हे इतकं आपल्याला घरात बसून स्पून फिडिंग नाही करू शकत. आपणही अन्वयार्थ लावायला पाहिजेत आपल्या अनुसार. तेव्हा बघा, विचार करा ह्या गोष्टींचा, हे खूप महत्वाचं आहे. थायलंड सारखा एक छोटा देश आहे पण त्यांची युनिटी बघा ना किती आहे. जपानची युनिटी कडक आहे. ते लोक नाही देशाच्या विरोधात जात हो. आपल्याकडेच ही देशाच्या विरोधात जाऊन बोंब मारण्याची सवय कशामुळे लागली आहे लोकांना? हे नालायक नेते आहेत ना सगळे आपले, त्यांच्यामुळे. ऑपरेशन सिंदूरवर प्रश्नचिन्ह उगारतील, समृद्धीवर प्रश्नचिन्ह करतील. म्हणजे बुलेट ट्रेन नको यांना, मेट्रो नको, काहीच नको, कोस्टल रोड नको यांना, फक्त मातोश्रीवर मातोश्री बांधत बसायच्या. आणि राहुल गांधीला फक्त परदेशवाऱ्या करायच्या. बोंबलं सुटायचंय चीनला, थायलंडला, अमेरिकेला. काय बोलावं या लोकांना? म्हणजे दुर्दैव असं वाटतं ना कधी कधी की आपल्याकडचे मतदार कसे येडे जे यांना मतदान करतात. धन्य आहे त्यांची. पप्पू तो नाहीये, त्याला मतदान करणारे पप्पू आहेत सगळे. ही अवस्था झाली, ही खरी अवस्था आहे आजची. पूर्वापारपासून हे नेते लोक येडं बनवतच आलेले आहेत, पण आता हे लोक जास्त येडं बनवू लागले. फेक नेरेटिव्ह चालवू. ह्यांचा हा फेक नेरेटिव्ह सुद्धा खोडून काढला गेलाच पाहिजे. तो अनेक माध्यमातून निघतो. कधी वर्तमानपत्रातून खूप कमी भाष्य होतं यावर. मात्र थँक्स टू सोशल मीडिया की या गोष्टी बऱ्यापैकी पोहोचतायत आता लोकांपर्यंत. मित्रांनो, या सगळ्या बाबतीमध्ये आपलं काय मत आहे जाणून घ्यायला आम्ही निश्चितच उत्सुक आहोत. तेव्हा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका बरं का. जाता जाता महत्वाची गोष्ट ऐकून जा. लवकरच बकरी ईद आहे. खूप बकऱ्या मारल्या जाणार आहेत. कुर्बानी होऊन बरेच जण जन्नत मध्ये जाणार आहेत. आपल्याला जन्नत बिन्नत नको बाबा, माणुसकीच बरी आहे. आपलं कर्म आपल्या पाशी राहू द्या. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्याला जे मारायचं आणि त्याला मारू द्या. आपण जगवायला चालू करूया. अनेक गायी अशा आहेत, आजही गोमाता अशा आहेत आपल्या, ज्या औषध पाण्यासाठी नितांत त्यांना गरज आहे. 1000-1200च्या वर संख्या आहे. आम्ही पिंजून काढलं, बघून आलो आहे. चारा पाणी औषध उपचार हे करूया ना त्यांना जगवूया. कर्करोगग्रस्त रुग्णांना जगवूया औषध उपचार करून. त्यांच्या नातेवाईकांना 2 घास सुखाची कोटात घालूया. आपल्या बळीराजाला खायला घालूया. त्याच्या घरी रेशन पोचवूया. विद्यार्थ्यांचं शिक्षण करूया. ही सत्कर्म आहेत ना सगळी. आम्हाला जन्नत नकोय बाबा. एखाद्याच्या जीवनामध्ये स्माईल आली आपल्या कर्मामुळे, हेच खूप झालं आपल्यासाठी.
तेव्हा मित्रांनो, परिवाराच्या या सत्कर्मामध्ये आपलं सहकार्य अपेक्षित आहे, गरज आहे त्याची, आवश्यकता आहे आपल्या आधाराची, पाठिंब्याची, सहकार्याची. म्हणून आवाहन आहे, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे योगदान आपल्याला देता येईल ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे याची रीतसर पावती बनवून आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल. मित्रांनो, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये माणुसकी जिवंत आहे हे ध्यानात ठेवून पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला शेअर देखील करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.